नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर आहे. खास करून आपल्या या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तीमुळे जे पिकांचं नुकसान झालं आहे आणि जे काही पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळे जो आपला खरीप हंगामातील 25% अग्रिम पीक विमा आहे, तर तो पीक विमा अजूनसुद्धा शेतकरी बांधवांना मिळाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने तो पीक विमा वितरित करावा. त्यासोबतच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं आणि फळांचं जे नुकसान झालं आहे, तर याचं सुद्धा सॅम्पल सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे. आणि सोमवारी स्वतः त्यांनी ही मागणी केली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन खरीपातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि याबाबत भारतीय कृषी विमा कंपनी शासन स्तरावरून आदेश व्हावेत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. आणि याबाबत तातडीने निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं मुंडे यांनी सांगितलं आहे. आणि या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात सतत 2 ते 3 दिवस अचानक हवामान बदलून हलका व मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे रब्बीतील तुरीसह खरीपातील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळपिके आदींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर या नुकसानीचे देखील सॅम्पल सर्वेक्षण करून जिल्हा प्रशासनाकडून मदतीचे अहवाल प्राप्त केले जावेत व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जावी अशी मागणी कृषी मंत्री मुंडे यांनी केली आहे. आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या आशा आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, तर त्या पल्लवित झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा की आपले आमदार धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, तर त्या पीक विमा देण्याबद्दलची मागणी केली आहे. आणि स्वतः सोमवारी भेट घेऊन पत्राद्वारे ही मागणी केली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.